चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई सुरू केलेली आहे। या कारवाईनं चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह 3 बडे अधिकारी जाळ्यात अडकले गेले आहेत। गुग्गूस गावातील बियर शॉप परवानगीसाठी तक्रारदाराच्या अर्जावर कारवाई न करता 1 लाखांच्या लाचेची मागणी पुढे करण्यात आली आणि त्यानंतर कंटाळलेल्या तक्रारदारानं प्रकरण एसीबीकडे दाखल केलं। अकोल्यात घरासमोर उभ्या असलेल्या कारची चोरी झालेली आहे। चोरट्यानं कारचा दरवाजा उघडून धक्का देऊन गाडी सुरू केली आणि तो गाडी घेऊन पसार झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पोलीस त्या आधारे आता आरोपीचा शोध घेत आहेत। नाशिकमध्ये लॉकरमधून चोरांनी 15 मिनिटात 5 कोटींचं सोनं लंपास केलं होतं। या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना झालेली आहेत। दरम्यान विमा काढलेला असल्यामुळे या सोन्याची रक्कम परत खातेदारांना मिळणार आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाटसांगवी इथं एका तरुणाची हत्या करण्यात आली। मतदान केंद्राजवळच ही घटना घडल्यामुळे गावात तणावाचं वातावरण आहे। समाधान पाटील असं मृत व्यक्तीचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। पोलीस पुढील तपास करतायत। डोंबिवलीमध्ये घरफोडी करून पळालेल्या 2 आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। आरोपींना आतापर्यंत 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे।